नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025च्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी ग्लोबली तिसरा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये. मग स्वाभाविक आहे, पहिला आणि दुसरा कोण आहे याच्यावरती विचारला जाऊ शकतो प्रश्न. तसेच चौथ्या क्रमांकाचा कोण आहे याच्यावरती देखील विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे रशिया, 3 नंबरला आपला भारत देश आहे आणि या नवीन क्रमवारीमुळे चीन हा चौथ्या क्रमांकावरती गेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी नावाचं पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलं आहे? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, जे की रिटायर्ड या ठिकाणी अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल आहेत राज शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. मी अजून एकदा पुस्तकाचं नाव वाचून घेतो, लिहून घ्या. सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी असं या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. एशियन शिखर परिषद 2025 ही जी काही परिषद आहे ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मलेशिया या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एशियन शिखर परिषद 2025 ही जी काही 47व्या क्रमांकाची आवृत्ती आहे ती दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2025 या दरम्यान या ठिकाणी क्वालालंपूर जे की मलेशियामध्ये आहे त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे. ही जी काही परिषद आहे 47व्या क्रमांकाची 2025 मध्ये एशियनची, त्याची थीम काय आहे? तर लिहून घ्या. इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी. मराठीमध्ये म्हणता येईल समावेशकता आणि टिकाऊपणा. दुसरा पॉईंट, परिषदेसाठी 30 पेक्षा अधिक राष्ट्र आणि सरकार प्रमुख उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दुसरा प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल. तर लगेच झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही समिट्स असतात, शिखर परिषदा असतात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये, क्वाड 2025ची बैठक भारतामध्ये, ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये होणार आहे, 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट उत्तराखंडमध्ये, तर एशियन शिखर परिषद 2025 मलेशियामध्ये होणार आहे. तिसरा प्रश्न लिहून घ्या. मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हे जे काही ग्लोबल पेन्शन इंडेक्स आहे याच्यामध्ये भारताचा क्रमांक 45वा आहे. मग या ठिकाणी पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर पहिला क्रमांक या ठिकाणी नेदरलँडचा आहे, दुसरा क्रमांक या ठिकाणी आईसलँडचा आहे आणि तिसरा क्रमांक या ठिकाणी डेन्मार्क आहे. बरोबर, नेदरलँड पहिला, आईसलँड दुसरा आणि तिसरा डेन्मार्क आहे. आणि 45व्या क्रमांकावरती आहे या ठिकाणी कोणता देश? तर आपला भारत देश. ठीक आहे, प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर अशाच प्रकारचे बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. फिफा क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक 133वा, हेनली पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक 85, जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये 41, जागतिक शांतता निर्देशांकमध्ये 115, मानव विकास निर्देशांकमध्ये 130, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63वा, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38वा,
ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38वा, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128वा, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 45वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. लवकरच आपण एक व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये हे जे काही इंडेक्स वेगवेगळ्या या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे आणि त्याच रँकिंगमध्ये अव्वल कोणकोणते देश आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण लवकरच तयार करू. लिहून घ्या 4था प्रश्न. कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशासाठी नीरज चोप्रा यांना मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली? तर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि राष्ट्रसेवेबद्दल त्यांना प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नलचा मानद पद प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए, नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस अलीकडेच केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 23 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे? तर हिमबिबट्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. तर हे जे काही हिमबिबट्या आहेत ते आढळणारे प्रदेश कोणकोणते आहेत? ते लिहून घ्या. हिमबिबट्या मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतरांगेमध्ये आढळतात, ज्यामध्ये भारत, चीन, तिबेट, मंगोलिया आणि रशिया यासारख्या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस 23 ऑक्टोबरला असतो. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जपान भारत सागरी सराव जमॅक्स बरोबर किंवा जायमॅक्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही, तो कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आहे या ठिकाणी एक्सरसाइज मध्ये? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS सह्याद्री या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या शिवालिक वर्गातील गाइडेड मिसाईल स्टेल्थ फ्रिगेटने या ठिकाणी या जपान भारत सागरी सरावामध्ये हा जो काही कसला प्रकारचा सराव आहे, नौदल सराव आहे, या नौदलाच्या सरावामध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आहे INS सह्याद्रीने. ठीक आहे. जायमॅक्स 25 म्हणजेच 2025 हा भारत आणि जपान यांच्यातील 2014 मध्ये स्थापन झालेल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला बळकटी देते. हा जो काही सराव आहे याचा उद्देश इंडो पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि सुरक्षितता वाढवणे तसेच मुक्त, खुले आणि समावेशक सागरी क्षेत्राचे त्यांचे सामायिक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. बरोबर. तर हा जो काही सराव आहे तो जपान आणि भारत यांच्या दरम्यानचा सागरी सराव आहे. या सागरी सरावामध्ये नौदलाच्या INS सह्याद्रीने भाग घेतला आहे. लक्षात घ्या, माझ्या मते मी नौदल सराव म्हटलं आहे ते थोडंसं करेक्शन करून घ्या. सागरी सराव आहे आणि नौदलाच्या INS सह्याद्रीने भाग घेतला आहे. जपानचे नवीन पंतप्रधान आहेत साने ताकाची. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन. भाषा वापरली जाते जापनीज. पुढचा प्रश्न क्रमांक 7. तुवालू नावाचा एक देश आहे, तो कोणत्या संघटनेचा 90व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल IUCN. आणि IUCN चा फुल फॉर्म काय?
इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ, ज्याची स्थापना 1948 मध्ये झाली. मुख्यालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि लेटेस्ट 90व्या क्रमांकाचा सदस्य देश बनला आहे कोणता? तर तुवालू नावाचा देश. पुढचा प्रश्न क्रमांक 8. रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम कोणत्या देशांमध्ये सुरू करण्यात आलेला प्रोग्राम आहे? तर पर्याय क्रमांक ए भारत आणि युके. भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशाच्या अंतर्गत रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. तरुण भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणित तज्ज्ञांना लंडनच्या गणितीय विज्ञान संस्थेमध्ये संशोधन करण्यास सक्षम करणे आणि हा उपक्रम ऐतिहासिक रामानुजन हार्डी भागीदारीला श्रद्धांजली अर्पण करतो. ही देखील गोष्ट मला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न. भारत आणि युरोपियन युनियनने 2025 मध्ये संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण कोठे आयोजित केलेलं आहे? 9व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. मानवरहित हवाई प्रणालींपासून म्हणजेच ड्रोन पासून होणाऱ्या धोक्यांचा सामना करणे याच्या मागचा उद्देश आहे. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सॉफ्ट टार्गेटचे संरक्षण करणे हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. आणि आंतर कार्यक्षमता आणि संयुक्त दहशतवाद विरोधी क्षमता वाढवणे हा देखील याच्या मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न. कायका सेतू पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? सिंपल, क फॉर कायका, क फॉर कर्नाटक असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, कायका कर्नाटक असं लक्षात ठेवायचं आहे. पदवीधारकांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये योग्य रोजगार शोधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी हे कायका सेतू पोर्टल सुरू करण्यात आलं आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. जाता जाता कर्नाटक बद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णा राजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न. भारताच्या आगामी जनगणनेमध्ये आसाममधील बोडो समुदायाच्या कोणत्या धर्माला स्वतंत्र संहिता देण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाथो. कोणत्या? BATHU बाथो नावाची कम्युनिटी आहे. या कम्युनिटीला या ठिकाणी या धर्माला या ठिकाणी स्वतंत्र संहिता देण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IISF इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंदीगड या शहराच्या अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. ज्योती, सुरेखा, वेन्नम या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? क्रिकेट, फुटबॉल, तिरंदाजी की हॉकी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.